जर कोणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. विराट राजा आणि विराट नगर या दोघांनाही कर्णाने सळो की पळो करून सोडलं होतं. गाई, म्हशी, खूप मोठा ताफा, सैन्य, वस्तू, मौल, सोबतच दागदागिने हे सगळं काही अमूलाग्र पद्धतीने जमा करत गोळा करत हस्तिनापुराला पाठवून देण्याची त्याने सोय केली होती. आता विराटनगर सोडून कुरुक्षेत्रावरून एकसारखी धाव घेत वृषद्वती नदी मागे टाकत कर्णाने चंदनावती राजनगराला वेढा दिला. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. कुलिंदाचं नेतृत्व करण्यासाठी चंद्रहास हा येऊन उभा टाकला. कारण कुलिंदाचं नेतृत्व करण्यासाठी आणि स्वतः जाऊन सामर्थ्याने लढण्यासाठी कोणीही तिथे नव्हतं. वृद्ध राजा, तो काय करणार? आणि म्हणूनच चंद्रहासावर केलेले उपकार आता परतफेड करण्याची ही वेळ होती. चंद्रहास प्रचंड कुशल अश्वसात होता. त्याची चपळ आणि कणखर चाल सगळ्यांना सळो की पळो करून सोडणारी होती. तो फक्त सेनापती नव्हता, तर एक योद्धा सुद्धा होता. तो इतक्या चपळाईनं सळो की पळो करत असे, या सैन्यातून त्या सैन्यात, त्या सैन्यातून त्या सैन्यात, की कोणाला कळतही नव्हते की आपण चोहीकडे फक्त चंद्रहासालाच बघतोय. पण कर्णाच्या सेनेत असलेल्या हिरण्यवर्माने त्याला एका बाणाने टिपलं आणि इतकं अचूक टिपलं की तो सरळ कोलमडला. आणि तो कोलमडताच कुलिंदाचं सगळं सैन्य बेभान होऊन पळायला लागलं. आजतागायात एकही सैन्य असं नव्हतं की जिथे त्यांचा सेनापती पडला आणि ते लढले. आणि हीच गोष्ट कर्ण शिकला होता. त्यानं संपूर्ण सेनेला ताकीद दिली होती की सेनापतीला काहीही झालं तरी शेवटच्या श्वासापर्यंत लढणं तुमचं कर्तव्य आहे, कारण तुम्ही कुरुची सेना आहात. पण खऱ्या अर्थाने ते माहिती कसं पडणार? तर कर्णाने शोणाला सांगून ठेवलेलं होतं की बरेचदा मध्ये मध्ये युद्ध करत असताना एक छोटीशी वार्ता पसरव की सेनापती कर्ण पडले. आणि त्यानंतर जितके सैनिक पळून जात असे त्यांना कर्ण प्रचंड कठोर शिक्षा देत होता. स्वतः पायथ्याशी जाऊन उभा राहत होता आणि बघत होता की कोणी पळून जाता कामा नये. आणि ज्याने असं केलं त्या दिवशी त्याने अन्न तर शिजवायचंच, अश्वसात तर सांभाळायचेच, पण पुढले कितीतरी दिवस सैन्यात भाग घेण्याची किंवा युद्ध करण्याची त्याला परवानगी नसे. कर्णाच्या या भीतीमुळे कोणी असं करायला धजतही नव्हतं. आणि म्हणूनच कुरुचा प्रत्येक सैनिक शेवटपर्यंत श्वासात श्वास असेपर्यंत लढण्याची तयारी ठेवत होता. चंद्रहासाचा प्रकोप बघून कर्णाने त्याच्याजवळ जात त्याला जीवनदान दिलं. आणि पुढे पुढे जात जात त्याला दिसला तो देश जो सगळ्यात संपन्न होता, पण तितकाच कठीणही, शल्याचं मद्र राष्ट्र. पुढे नदी होती आणि ती नदी पार करून जाणं हे सगळ्यात मोठं आवाहन कर्णाच्या सेनेपुढे होतं. प्रचंड चातुर्यवान आणि युक्तिवान असलेला राजा शल्य, आणि आता राजा शल्यापासून वाचणं हे सगळ्यात मोठं आवाहन कर्णाच्या पुढं होतं. त्यांनी नदीत हत्ती सोडले. हत्तीहून किंबहुना आपण लवकर ही नदी पार करू शकू असा कर्णाचा समज होता. पण प्रचंड युक्तिवान असलेल्या शल्यानं त्यांच्या हत्तींना जागेच टिपायला सुरुवात केली. आणि एकदा हाडाच्या मासाच्या आत घुसलेला बाण हत्तीला लागताच तो नदीच्या प्रवाहात कुठल्या कुठे वाहत जाई हे कोणालाच कळत नसे, किंबहुना त्या हत्तीलाही नाही. 5 दिवस उमटून तसेच गेले. कर्ण विचारमग्न झाला. काही दिवसानंतर एक होडी कर्णाकडे येताना दिसली. सैनिक सावध झाले. लगेच त्यांनी शस्त्र उगारले. पण कर्ण म्हणाला, थांबा. एक दूत पुढे आला, अगदी उर्वाच्य, उद्धट. त्यानं कर्णाला प्रणामही केला नाही. त्यानं एक कलिता कर्णाच्या हाती ठेवला. कर्णानं तो उपसेनापतीकडे दिला आणि म्हणाला, शोणा वाच. सुतपुत्रा, युद्ध करणं तुझ्या कामाचं नाही किंवा तो तुझा धर्मही नाही. तू इथनं लगेच परत जा, असा मजकूर त्यात लिहिला होता. शोण चवताळला. तो दात होट खातात दूतावर धावून जाणार या आधी कर्णाने त्याला शांत केलं. कलिता परत एकदा गुंडाळून आपल्या जवळ ठेवला
आणि मग त्यानं एक युक्ती लावली. एक कात्री करायची. अर्ध सैन्य नदीतून सोडायचं आणि अर्ध सैन्य दुसऱ्या बाजूने त्यांच्यावर हल्ला करायचा. कात्रीत अडकवल्यानंतर शल्याकडे कुठलाच मार्ग राहणार नाही हे कर्णानं हेरलं होतं. आणि कर्णाची युक्ती कामी आली. जवळपास 700पेक्षा जास्त हत्ती या सगळ्यांमध्ये मृत्युमुखी पावले. पण शेवटी कर्णानं शल्याला कात्रीत पकडलं. कात्रीत पकडल्यानंतर त्याला तो खलिता तसाच्या तसा सोपवला आणि त्याला सांगितलं की 5 वेळा इथं लिही की सूतपुत्र युक्तिवान आहे, सामर्थ्यशाली आहे, धर्म जरी नसला तरी तो खूप चांगल्या पद्धतीने युद्ध करू शकतो. नाईलाजानं शल्याला ते सगळं करावं लागलं. शल्याला ते सगळं करावंच लागलं. महारथी कर्ण